ते प्रोसेससाठी जरी माजी खासदार झाले असले तरी आमच्या सर्वांसाठी ते कायम खासदार राहणार आहे। आमची निष्ठा आधीही त्यांच्यासोबत होती, आताही त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असणार आहे। आणि मी त्या फाउंडेशनच्या सुरुवातीपासून उद्घाटनापासून तर आजपर्यंत या फाउंडेशनची जुळून राहील। मला आनंद आहे की कुठला जरी प्रसंग आला तरी फाउंडेशननी काय माझा फोटो लावायचा सोडला नाही आणि मेहमूद आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं नितांत प्रेम हे विखे पाटील परिवारावर राहिलं, यापुढेही राहील। देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शिर्डी शहरात देखील बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करत एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। या युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील सकाळी ईदगाह मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। बकरी ईद निमित्त शिर्डीतील भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला डॉक्टर सुजय विखेंनी दुचाकीवरून येत हजेरी लावली व संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलंय। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना संस्थेचे वर्षभर चालणाऱ्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत अब्दुल कलाम सेवाभावी संस्था ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असून निवडणुका येत जात असतात। निकाल काही लागो, मात्र आमच्या मनातील खासदार तुम्ही आहे। तसेच आमची निष्ठा कालसुद्धा विखे परिवारासोबत आहे, आजही आहे आणि उद्याही सुद्धा राहणार असल्याचं सांगत डॉक्टर सुजय विखे पाटील आमचे हिरो असल्याचा उल्लेख केला। तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील संस्थेच्या कार्याचं कौतुक करत विखे परिवाराच्या चांगल्या वाईट वेळेत अब्दुल कलाम सेवाभावी संस्था आमच्यासोबत निष्ठेनं उभी राहिली असल्याची पावती देत विखे परिवार सुद्धा तुमच्या कायम सोबत असल्याचं सांगितलं। तसेच संस्थेच्या वतीनं गोरगरीब लोकांसाठी भव्य मंगल कार्यालय उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं निवेदन देताच डॉक्टर विखे पाटील यांनी येत्या काही दिवसात साई भोजनालय जवळ भव्य मंगल कार्यालयाची उभारणी करत असल्याचं सांगत शिर्डीत कालिका नगर आणि भोजनालय जवळ अशा 2 ठिकाणी मंगल कार्यालय उभे राहणार असल्याचं सांगितलंय। या प्रसंगी संस्थेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 55 ते 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। यावेळी संस्थेचे दादाभाई इनामदार, आशरफ सय्यद, मुख्तार सय्यद, हाजी शमशुद्दीन, साजिद सय्यद, महमूद सय्यद, जावेद शाह, बरकत अली सय्यद, पापाभाई शेख, अखलाक खान, जावेद इनामदार, नदीम असगर अली, जलील पठाण, अरसद शाह, मतीन सय्यद, आदिल पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या वतीने या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आज आयोजित असलेल्या रक्तदान शिबिराला उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय व्यासपीठावरील नेतेगण, ज्यांनी या फाउंडेशनची सुरुवात केली आणि मी त्या फाउंडेशनच्या सुरुवातीपासून उद्घाटनापासून तर आजपर्यंत या फाउंडेशनची जुळून राहिलो आणि मला आनंद आहे की कुठला जरी प्रसंग आला तरी फाउंडेशननी काय माझा फोटो लावायचा सोडला नाही आणि मेहमूद आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं नितांत प्रेम हे विखे पाटील परिवारावर राहिलं, यापुढेही राहील। आम्ही हे सगळं काम करत असतो आणि सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय दादांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे सगळं काम चालतंय। दादा, निकाल काही लागो, आम्ही कायम एकनिष्ठ होतो आणि एकनिष्ठच राहणार आहे। या निमित्ताने मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि संस्थेच्या वतीने एक छोटंसं तुम्हाला निवेदन द्यायचं आहे। तुम्ही भरपूर काही दिलेलं आहे, जे जे काही सांगितलेलं आहे ते सर्व तुम्ही दिलेलं आहे आणि एक पालक ज्या पद्धतीने मुलं पालकांकडे ज्या पद्धतीने मागतात आणि पालक त्यांना नाही म्हणत नाही, त्याच पद्धतीने आणि त्याच अपेक्षेने आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला मागणी करत असतो आणि त्याच अपेक्षेने आजही आम्ही तुम्हाला एक निवेदन देतोय की आज हे जे उपनगर आहे हे खूप मोठं उपनगर आहे शिर्डीचं आणि इथं अनेक गरीब लोक सुद्धा राहतात, परंतु काय असं एक त्यांच्या मुलांच्या लग्नांसाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्यांना एक छोटंसं सभागृह इथं असतं खूप गरजेचं आहे। सांस्कृतिक सभागृह जे अत्यंत कमी ना नफा ना तोटा तत्वावर चालेल। त्यामुळं आमच्या संस्थेने एक प्रोजेक्ट टाकलेला आहे की सन्माननीय साहेबांच्या नावाने नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब सांस्कृतिक भवन या नावाने आम्हाला ते भवन या ठिकाणी उभारायचं आहे। म्हणून एक विनंती आहे की आपण त्या ठिकाणी लक्ष घालून एक 20 गुंठे त्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागेल। आपल्या फाउंडेशनच्या जे आज उपक्रम आपण घेत आहेत, मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रसादालयाच्या पाठीमागे
एक भव्य दिव्य असं मंगल कार्यालय उभारतोय, शासनाच्या खर्चावर उभारतोय आणि त्या मंगल कार्यालयाचा वापर आणि असे 2 उभारतोय. एक कालिका नगरमध्ये म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आणि एक रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूने म्हणजे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला 2 अतिशय मोठे मंगल कार्यालय उभारले जाणार आहेत. त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम खरं तर साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी घ्यायचा होता, पण आचारसंहितेमुळं आपल्याला तो घेता आला नाही. आणि हे सगळे मंगल कार्यालय दोन्हीही हे या शिर्डीच्या गोरगरीब जनतेच्या लग्न आणि समारंभाला मोफत दिलं जाईल अशी घोषणा देखील आपण या ठिकाणी करतो. तर सामाजिक बांधिलकी घेऊन आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत. असंच सामाजिक सलोखा ठेवून आपण सगळेजण समाज हिताचे कामं कसे आपल्याला करता येईल. आणि आता जी नवीन MIDC आपण निर्माण करतोय, आता मी मोकळा झालोय, निवांत झालोय, तर आता त्या MIDC मध्ये मला लक्ष देता येईल. आपले कसे बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि त्या ठिकाणी नुसतं संस्थांवर अवलंबून न राहता उद्योगाच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती उपाशी झोपला नाही पाहिजे ही संकल्पना घेऊन खरंच आपण MIDCचं निर्माण केलं आणि त्याची सुरुवात देखील आपण आता या 5 जुलै नंतर मोठ्या भूमिपूजनाच्या माध्यमातून करणार आहोत. आपण विश्वास ठेवा. आज बकरी ईदच्या निमित्ताने आपण हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम घेतला. मी या उपक्रमासाठी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. निकाल काही जरी लागला, काही जरी झालं तरी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कुठलाही हावभाव दिसणार नाही, कारण की पदापेक्षा जनतेचं प्रेम हे आमच्या परिवारासाठी महत्वाचं राहिलंय. आणि म्हणून जे गोष्टी घडल्या त्या घडल्या. आमचे सहकारी सचिन चौगुले आले, ते महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष त्यांचा झाला, तर त्यांनाही शुभेच्छा आहेत. असंच चांगलं काम त्यांनी करत राहावं, आमचं काय हरकत नाही. पण सामाजिक उपक्रम करत असताना शिर्डीच्या कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी राजकारण आणलं नाही याचा आनंद मला गेल्या अनेक वर्षांपासून राहिला. आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा शिर्डीच्या कुठल्याही नागरिक, कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा विकासाचा मुद्दा येईल तेव्हा सगळेजण एकाच व्यासपीठावर दिसतील, हा देखील विश्वास आज या बकरी ईदच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सालाबाद प्रमाणे याही वर्षी बकरी ईदच्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्था यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि बकरी ईदच्या निमित्तानं खूप मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी लाभला. अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, सामाजिक नेते, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या लोकांनी, गावकऱ्यांनी या रक्तदान शिबिरासाठी भेट दिली. आणि विशेष करून सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या रक्तदान शिबिरासाठी भेट दिली आणि आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. खरं तर रक्तदान खूप गरजेचं आहे. रक्त हे काही मशीनमध्ये बनत नाही किंवा एखाद्या कारखान्यामध्ये बनत नाही. रक्तदान ज्यावेळेस लोक रक्त देतात त्यानंतर ते रक्त लोकांसाठी उपलब्ध होतं. आणि आपल्या शिर्डी शहरामध्ये 2 मोठमोठाले चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहे. देश विदेशातून, राज्यातून, वेगवेगळ्या परराज्यातून लोक इथं पेशंट घेऊन येतात, परंतु ते दूरचे असल्यामुळे त्यांना रक्ताची गरज भासते आणि इथं नातेवाईक नसल्यामुळे त्यांची खूप वणवण होते रक्तासाठी. ह्या सगळ्या गोष्टी दृष्टिक्षेपात ठेवून संस्थेनं यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतलाय आणि याही वेळेस पुढाकार घेऊन बकरी ईदच्या निमित्तानं ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ते जनतेसाठी किंवा जनतेसाठी ते खासदारच राहणार आहे. ते प्रोसेससाठी जरी माजी खासदार झाले असले तरी आमच्या सर्वांसाठी ते कायम खासदार राहणार आहे. आमची निष्ठा आधीही त्यांच्या सोबत होती, आताही त्यांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असणार आहे. खरं तर काम करणारा नेता हा खरा लीडर असतो. आजी होणे, माजी होणे, निवडणुका येत जात असतात, हार जीत ही चालू असते, परंतु खरा जनसेवक, खरा जनतेत काम करणारा नेता हा खरा कायमचा हिरो असतो. म्हणून आमच्यासाठी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील हे कायमचे आमच्यासाठी खासदार असणार आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन,
20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 98 22 08 01 63 तसेच 73 50 96 25 85.